नमस्कार. एकमत डिजिटलच्या विशेष कार्यक्रमामध्ये आपलं स्वागत. गेल्या काही दिवसामध्ये 2 ते 4 दिवसामध्ये लातूर ग्रामीणचे आमदार रमेश कराड आणि त्यांचे पुत्र ऋषिकेश कराड यांच्या विरोधात पोलीस अधीक्षकाकडे तब्बल 2 अर्ज गेलेले आहेत आणि या अर्जांचा संबंध जो आहे तो लातूर शहराजवळच्या नांदगाव शिवारातील जमिनीचा आहे. आणि याच बाबत जे दोन्ही अर्जदार आहेत ते माझ्यासोबत आहेत. सगळ्यात पहिल्यांदा माझ्यासोबत नांदगाव शिवारातले शेतकरी अमोल इंदुरकर आहेत आणि त्यासोबतच दुसरे नांदगाव शिवारातले माजी तंटामुक्ती अध्यक्ष आकाश पाटील माझ्यासोबत आहेत आणि या संबंध प्रकरणावर ते आज प्रकाश टाकणार आहेत. मागच्या 4 ते 5 दिवसामध्ये लातूर ग्रामीणचे आमदार रमेश कराड आणि त्यांचे पुत्र ऋषिकेश कराड यांच्यावरती गंभीर आरोप झालेले आहेत आणि त्यांच्या विरोधात पोलीस अधीक्षकाकडे 2 वेगवेगळे अर्ज गेलेले आहेत. आणि गेल्या अनेक दिवसापासून लातूर शहराच्या जवळ असलेल्या नांदगाव शिवारामध्ये जी शेतजमीन आहे, त्याच ठिकाणी आमदार रमेश कराड यांच्या पत्नीच्या नावे देखील शेतजमीन आहे. त्याचा बाजूला इंदुरकर यांची शेतजमीन आहे आणि त्या जमिनीचा गेल्या अनेक दिवसापासून वाद सुरू आहे. नेमकं काय आहे प्रकरण हे जाणून घेण्यासाठी माझ्यासोबत नांदगावचे अमोल इंदुरकर हे माझ्यासोबत आहेत. त्यासोबतच नांदगावचे माजी तंटामुक्ती अध्यक्ष जे आहेत आकाश पाटील ते देखील माझ्यासोबत आहेत. सर, सगळ्यात पहिल्यांदा मला सांगा, नेमकं काल परवा तुम्ही जो अर्ज दिलेला आहे पोलीस अधीक्षकांना, त्याच्यामध्ये नेमकं काय म्हणलेलं आहे? काय तो रस्ता खोदल्याचा विषय होता? काय नेमका तो विषय होता आणि यापूर्वीचा विषय काय होता? म्हणजे मुळामध्ये 29 मार्चला यांनी सगळं म्हणजे बेकायदेशीर कृत्य करून म्हणजे पोलीस अधीक्षकांना आम्ही अर्ज दिला होता की बाबा आम्हाला यांनी धमक्या दिल्यात, हे केलं, म्हणजे शिवीगाळ केले, मारहाण केले, हे सगळं करून सुद्धा 29 मार्च नंतर आम्ही पोलीस स्टेशनकडे नंतर कधी गेलोच नाहीत, कारण हे आमच्याकडे लक्ष देत नाहीत म्हणून. आणि अचानकपणे मला वाटतं 1 जूनला त्यांनी रात्री माझ्या शेतामध्ये JCBने नाला खोदला आणि त्याच्यामध्ये त्यांनी सिमेंटचा पाईप टाकला त्यांनी. मग आता हे माझ्या शेतात येऊन ते असं मला प्रत्येक त्रास का देतं तेच मला प्रश्न पडला. मला आता सगळ्या शेवटी म्हटलं आपण तर शांत बसून काही चालणार नाही ह्या लोकांच्या विरोधामध्ये. बस आता यांना बोलायला जाणं म्हणजे स्वतःहून आपलं मरण ओढून घेतल्यासारखं आहे सगळं. यांना बोलायला गेलं की मारहाण करतात, शिवीगाळ करतात, जीव मारायची धमकी देतात. हे आता पोलिसांसमोर सुद्धा झालेलं आहे. म्हणून आम्ही शांत बसलो होतो. पण त्यांनी जूनमध्ये परत शेतामध्ये येऊन त्यांनी JCBने जमीन खोदली, माझी नाला खोदला, त्याच्यामध्ये सिमेंटचा पाईप टाकला. ह्याच्यासाठी मी पत्रकारांना बोलवलं. बघा म्हटलं हे काय चाललं आहे, तुम्ही स्वतः समक्ष डोळ्यांनी बघा आणि तुम्ही सांगा म्हटलं. आता सगळ्या शेवटी आम्हाला पर्याय काय कुठे आहे ह्याच्यामध्ये. पोलीस अधीक्षकांना आम्ही पत्र दिलं होतं, सगळं केलं, त्यांच्याकडून पण ते बघायला कोणी आलं नाही किंवा काहीच नाही. मग याचा राग त्यांनी मनामध्ये धरून तरी परत उलटं चालू केलं. त्यांनी आमचे स्नेही आकाश पाटील यांना परत त्यांच्या घरी जरा शेतामध्ये बोलवलं. तिथं धमकी दिली की तुम्ही इंदुरकर राहू नका आणि आम्ही तुम्हाला जीव मारून टाकू. काय अर्थ या गोष्टींना सगळ्या. पण डिटेल कधी चालू झालं तर सगळा प्रकार आमचा हा प्रकार चालू झालेला आहे. ह्यांनी जानेवारी महिन्यामध्ये आमची शेतामध्ये यांनी आमचा खाली जायचा रस्ता अडवला. गट नंबर 312मध्ये असलेला वहिवाटी रस्ता त्यांनी आमचा बंद केला. बरं, हा बंद केल्यानंतर त्यांनी सुरुवातीला काय म्हटले की तुम्ही कुणाकडेच जाऊ नका, पंचायत समितीचे इलेक्शन चालू आहेत. ऋषिकेश कराड यांनी म्हटलं की आमचे पंचायत समितीचे इलेक्शन चालू आहेत, आम्ही 2-4 दिवसामध्ये रस्ता खुला करतो. काहीतरी गैरसमजामध्ये असं काहीतरी झालं असेल, आम्ही रस्ता बंद केला आहे, आम्ही तो चालू करूयात. तुमचं शेत आहे आमच्या खाली जाण्यासाठी, बाकीच्या शेतकऱ्यांनी जायचं कशाला, तुम्ही पण अडवा. आम्ही मी अडवू शकत नाही म्हटलं. रस्ता हा सगळ्यांसाठी सारखा असतो. त्या रस्त्यावरती लहानात लहान प्राणीसुद्धा, म्हणजे छोटा कुत्रासुद्धा, बैलसुद्धा, बैलगाडीसुद्धा किंवा दुसऱ्या उसाच्या गाड्यासुद्धा त्या रस्त्यावरून जायचा प्रत्येकाचा हक्क असतो रस्ता म्हटल्यानंतर. मग त्यांनी म्हटलं नाही, म्हटलं हा रस्ता फक्त तुमचा आणि माझाच आहे 312मधला, बाकी शेतकऱ्यांचा रस्ता नाही. मी म्हटलं तसं नाही म्हटलं, हा आम्ही शेत घ्यायच्या अगोदरपासूनचा रस्ता आहे आणि आम्ही पण नाही अडवलं आणि तुम्ही पण अडवू नका. मी त्याला सांगितलं. त्यांनी म्हटलं नाही तुम्ही हे करा. मग खूप झाल्यानंतर त्यांनी सांगितलं की आम्ही 3-4 दिवसात काढतो, इलेक्शन चालू आहेत, थोडंसं थांबा. मग नंतर त्यांनी चालू केलं की बाबा नंतर माझी थोडी तब्येत खराब आहे, थोडंसं थांबा. असं करून त्यांनी आमच्या ह्याच्यामध्ये 1 महिना पूर्ण वेळ गेला. 1 महिन्यानंतर आम्ही सगळ्या शेवटी कंटाळल्यानंतर आम्ही त्यांना सांगितलं की आम्हाला रिसर कंप्लेंट करावं लागेल जर तुम्ही रस्ता पूर्ण खुला नाही केला तर. तरीसुद्धा त्यांनी नाही ऐकलं. मग नंतर आम्ही सर्व शेतकरी 11 तारखेला आम्ही कलेक्टर मॅडमकडे गेलो, तहसीलदार साहेबांकडे गेलो, त्यांना सांगितलं की असं हे आहे. तरी म्हणजे अर्ज द्या रितसर. त्यांना आम्ही अर्ज दिला. आम्ही त्याच दिवशी आम्ही
लातूर शहराचे आमदार माननीय अमित भैया देशमुख यांच्याकडे गेलो. त्यांनी लगेच त्यांच्या पीएननी फोन केला सौदागर तांदळे यांना. ते ते म्हटले की मी मुंबईमध्ये आहे, माझी मिटिंग चालू आहे, मी लातूरमध्ये आले की तो रस्ता खुला करतो. लातूरमध्ये इथे कधीतरी आम्ही 13 तारखेला कलेक्टर मॅडमकडे गेलो होतो भेटायला, अजून सुद्धा रस्ता खुला नाही करून दिला म्हणून. मग तिथेच सौदागर तांदळेंची भेट झाली तहसीलदारांची. त्यांनी सांगितलं की मी JCB घेऊन येऊन तुमचा रस्ता खुला करून जा. म्हणलं सर JCB घेऊन खुला करायची गरज नाही, तिथे फक्त ताराच्या पिळा मारल्यात, जाळी मारली, ती फक्त खुली करा, खुली, काहीच प्रॉब्लेम नाही आहे, JCB आणायची गरज नाही, येतो मी तिथे येऊन त्या स्पॉटवर बघतो. ते सुरुवातीपासून आज ते त्याच गोष्टी करतात. त्यांनी मध्ये सांगितलं की तुम्ही 15 फुटाचा रस्ता आपण दोन्ही बांधावून काढूयात. म्हणलं ऑलरेडी रस्ता असताना 15 फुटाचा रस्ता परत काढायची गरज काय त्या ठिकाणी. ते म्हटलं तुम्ही नाही, तुम्हाला 50 फुटाचा रस्ता पाहिजे का, 100 फुटाचा रस्ता पाहिजे का, 200 फुटाचा रस्ता पाहिजे का, माझ्याकडे हक्कात रस्ता द्यायचे. ते काहीतरी असंबंध बडबड, काहीतरी मनामध्ये गोष्टी घेऊन ते तिथं आले सगळ्या तिथं त्या ठिकाणी. ते परत त्यांना बोलायला गेले की परत ते म्हणायला लागले की बाबा तुम्ही जवळ येऊन बोलू नका, तुम्ही माझ्यापासून लांब राहा. जसं की आम्ही कुठेतरी वेगळ्याच ग्रहावरून आल्यासारखं किंवा वेगळ्याच देशातून आल्यासारखं ते आम्हाला अशी ते वागणूक देत होते. तरीसुद्धा आम्ही तिथे काही नाही म्हटलं. मग प्रत्येक वेळेस आमचं हे असं झालं की त्यांच्याकडे जायचं, त्यांच्याकडे केविलवाल्यांना त्यांच्याकडे बघायचं, सगळ्या शेतकऱ्यांनी जाऊन हे करायचं. त्याच्यामध्ये भरपूर वेळेस भरपूर पत्रकार आले, भरपूर पत्रकार येऊन तिथे कोणीही बातमी नाही केली त्यांच्या दबावापोटी. ते आले की प्रत्येक पत्रकारांनी त्यांच्या ऑफिसमध्ये घेऊन जायचे, तिथं काय व्हायचं आम्हाला काही माहीत नाही. ते पत्रकार यायचे आणि मान खाली घालून निघून जायचे. कुणीही आमची बातमी तिथे तयार केली नाही किंवा काहीच नाही. आम्ही भरपूर ठिकाणी आम्ही प्रेसमध्ये सांगितलं की जाऊन हे आमचं असं असं झालेलं आहे. मग तिथे सुद्धा त्यांच्या दबावापोटी म्हणतील आमदार साहेबाच्या म्हणा किंवा कोणाच्या आणखीन दबावापोटी तिथे कोणीच आलं नाही. आणि त्यांनी 25 मार्चला त्यांनी आदेश काढला की आदेश माझ्यासमोरच आहे, इथे मी तुम्हाला आदेश वाचून दाखवतो की आदेशामध्ये काय म्हटलं की वादी यांचे म्हणण्याप्रमाणे प्रतिवादी यांनी अर्जदाराची पूर्वपारची वहिवाट अडवल्याचे सिद्ध होते काय. होय, वादी म्हणजे कोण आहेत? वादी म्हणजे आम्ही आहेत, आम्ही जे शेतकरी की त्यांची वहिवाट ऋषिकेश रमेशप्पा कराड यांनी अडवलेली आहे काय, हे सिद्ध होते काय. तर तहसीलदारचं म्हणणं आहे की होय सिद्ध होते. बरं, पुढे काय म्हणतात तहसीलदार, अर्जदाराचा पूर्वपार वहिवाटी रस्ता मोकळा करून अडथळा करण्यापासून प्रतिवादी म्हणजे कोण, ऋषिकेश रमेशप्पा कराड यांना मनाई करण्याबाबत तसेच पूर्वपार वहिवाटीमध्ये केलेला अडथळा दूर करण्याबाबत वादी यांची मागणी कायदेशीर आहे काय व त्याप्रमाणे आदेश द्यावेत काय. होय, म्हणजे आमच्या त्यांनी सगळ्या मागण्या मान्य केल्या. आणि त्यांनी काय केलं, त्यांनी 29 तारखेला रविवार होता, त्या दिवशी येऊन त्यांनी JCBच्या साहाय्याने पोलीस प्रोटेक्शनमध्ये आमच्याच पूर्ण शेतामध्ये जे बांधावरची सगळी झाडं होती, माझं पीक होतं, त्याची सगळी नासधूस केली. पूर्ण माझं जे कंपाऊंड होतं त्यांनी जवळपास 1000 ते 1200 फूट लांबीचं कंपाऊंड त्यांनी पूर्ण JCBच्या साहाय्याने झाडामध्ये गोळा करून तिथे टाकून दिले सगळं तिथे. त्याच वेळेस मला, माझ्या घरच्यांना सगळ्यांना मारहाण झाली. बरं, त्यावेळेस पोलीस समोर होते, ते सुद्धा त्यांनी काही केलेलं नाही. मग अशा वेळेस आम्ही काय करायचं म्हणून तसंच आम्ही बसलो होतो. एवढं दिवस आम्ही काहीच केलं नव्हतं. पण परवा मागे 1 जूनला त्यांनी जे खोदकाम केलं त्यावेळेस आम्हाला परत आणखीन हे झालं की म्हणजे आता पूर्वपार काय झालेलं आहे, आपण देश कसा स्वतंत्र करून घेतला की अशा गोष्टीसाठी करून घेतला का कोणी पण यायचं आणि काही पण करायचं. सत्ता त्यांचीच, माजुरीपणा त्यांचाच, प्रशासन सगळं त्यांचं, सगळं हातामध्ये असून तुम्ही काही पण करता का ह्या गोष्टीमध्ये. मला या गोष्टीबद्दल खरं तर काही बोलायचं नव्हतं, पण मला हे बोलायला भाग पाडलं. एवढी मोगलाई येऊन गेली, आपण इथंच थांबलो आहेत, आपली नावं घेऊन थांबलो आहेत, सगळं घेऊन थांबलो आहे. ह्याच्यामध्ये कोणी बदललं आहे का? माणसं आपण तेच आहेत, सगळं तेच आहेत, तरीसुद्धा ह्या गोष्टी हे का करतात? ह्यांना कोणाचा अंकुश नाही का? ह्यांना विश्वासच नाही संविधानावरती? ह्यांना हुकुमशाही कुठल्या प्रकारची आणायची आहे? निश्चित स्वरूपात अशा पद्धतीनं पाहायला गेलं तर जे ज्या ठिकाणी तक्रारी केल्या त्या अधिकाऱ्यांनी साथ दिली नाही, पोलिसांनी साथ दिली नाही, अशा वेळेस न्याय कोणाला मागायचा हा प्रश्न आता अजूनही इंदुरीकर यांच्या मनामध्ये आहे. माझ्यासोबत दुसरे अर्जदार आहेत, माजी तंटामुक्ती अध्यक्ष आकाश पाटील आहेत. त्यांना देखील काही प्रमाणात या गोष्टीचा त्रास झाला आणि त्यांनी देखील पोलीस अधीक्षकाकडे तक्रार दिलेली आहे. मला सांगा, तुम्हाला नेमका या प्रकरणामध्ये कसा त्रास झाला आणि कशा पद्धतीने तुम्ही तक्रार दिली आहे? कारण की पहिल्यापासून तिथे काही बी म्हणजे असे किरकिऱ्या लागल्या की माझ्याकडे येऊन भेट घेते ती गाव पातळीवरच. मग त्यावेळेस गावाने त्यांनी आले, मग तुम्ही इंदुरकर संघ का फिरायला? म्हणजे पाहुणा आहे आमचा, ते जावंच लागतं, गावातले काय वातावरण मिटवावं लागते. तुम्ही बोललो होतो म्हणलं, ऋषिकेशला बोललो होतो मी, तर त्यांनी म्हणले नाही असं मला काय तोंड बघायची इच्छा नाही. म्हणजे कुठं जवळ समोर आल्याशिवाय तुमचा विषय मिटणार नाही. मग विषय मिटणार नाही मला तेवढं बोलल्यास त्याच्यावर गेले पुन्हा काही दिवस त्यांचे. मग पुन्हा कालच्या वेळेस त्यांचं ते खणले म्हणलं का शेती, त्यावेळेस पुन्हा आम्हाला ह्यांनी बोलवून घेतले.
पण आम्ही तिथे गेला बोलला त्यांना, मग त्यांना म्हणलं मना हुकाम असताना कशाला असे कुठाने करायला तुमचे कोर्टाचे. मग असं म्हणल्याच नंतर नाही ना मी बुजवून घेता, आज घेता, उद्या घेता असं म्हणले. मग त्या दिवशी आम्ही तिथून वापस आलो. मग दुसऱ्या दिवशी माझ्याकडे त्यांनी दुपारी 12 वाजता आले, त्या कराडचे माणसं शेतात काम करणारे म्हणून असं काही ठेवलेले असतील ते. मग त्यांनी आले म्हणजे तुम्हाला शेतात बोलवलं. म्हणजे का बाबा कशाला बोलवलं आहे? नाही ना तुम्हाला या म्हणत. मी म्हणले येतो आता बोलले आहे 4 वाजता. नाही ना तुम्हाला अर्जंट बोलवले. मग मी अर्जंट बोलवलं म्हणल्यास गेलो म्हणले. गेलो की तिथं त्यांनी सांगितले की आम्हाला तुम्ही इंदोरकर संघ फिरायचं नाही, तुम्ही इंदोरकरच्या शेतात यायचं नाही. मी म्हणलं का बाबा कशामुळे यायचं नाही? तुम्ही असं कुठं बातमी द्यायची नाही, नाही तर आम्ही तुम्हाला मारून टाकू, माझी शपथ मारून टाकू म्हणत. मी म्हणलं कुणाला मारून टाकता तुम्ही? मग असं म्हणले गप बसले आणि पुन्हा तिथून ते निघून गेले. मग तसे गेले की मी अध्यक्ष साहेबाला एक अर्ज केला. अर्जाच्या हिशोबाने त्यांना पुढं अध्यक्ष साहेबाला अर्ज दिला मी, असा त्यांच्यामुळं बाबा जीवाला धोका आहे, मी शेतकरी आहे, इकडे तिकडे फिरण्यामध्ये येते असं म्हणण्यामध्ये त्यांना अर्ज दिला. अर्ज देऊन पण पुन्हा हे पत्रकारिशी केले. पण सगळी गुंडगिरी चालू आहे त्यांची. कारण मी पहिल्यापासून बघतो वडलोपार्जीपासून ते रस्ते आहेत, वाहनं जाते तिथून 1000 टन ऊस गेला असेल तिथून शेतकऱ्याचा, 1001 टन आतापर्यंत ऊस गेला आहे. बैलगाड्या जात्यात, रोज जाते, रुगतमध्ये येऊन काहीतरी थोडं आडवं करतात. म्हणजे अडथळे आणून इंदोरकरला परेशान करायचा नाद आहे त्यांचा. निश्चित स्वरूपात अशा पद्धतीने जर पाहायला गेले तर हे संपूर्ण प्रकरण जे गेल्या 6 ते 7 महिन्यापासून सुरू आहे. मात्र या प्रकरणामध्ये कोणतंही प्रशासन, मग पोलीस प्रशासन असू द्या किंवा तहसील प्रशासन असू द्या, हे कोणीही या फिर्यादींची दखल घ्यायला तयार नाहीत. त्यामुळं त्यांनी आज एकमतशी संपर्क साधला, एकमत डिजिटलशी त्यांनी संवाद साधण्याचा प्रयत्न केला आणि हा सगळा जो प्रकार आहे ते खुल्या मनाने आणि खुल्या प्रकारे जो आहे तो एकमत समोर मांडलेला आहे. कॅमेरामन सुनील गवळीसह नितीन बनसोडे.